फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मला व्हिडिओ करण्याचं एक कारण आहे, तो मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी तुम्ही माझी झाडं बघू शकता किती सुंदर. आपल्या इथे एक गुलाब ऑलमोस्ट आलेला आहे, बघू शकता. आणि त्याचे जास्वंद बघा किती कळ्या आहेत. त्याला नजर लावू नका माझ्या झाडांना. आणि मला 1 मे आहे, महाराष्ट्र दिनाच्या सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला, माझ्याकडून सर्वांना, मिनिंग महाराष्ट्र दिनाच्या माझ्या फॅमिलीकडून यूट्यूब फॅमिलीला महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आज आमचा रिझल्ट पण होता, दोघींचा आमचा रिझल्ट होता, एकीचाच नव्हता. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगते की मी तुम्हाला आर्याचं सांगते. आर्या आपली 4th मधून 5th मध्ये गेलेली आहे. चांगल्या पर्सेंटेजनी 80% ती झाली आहे पास. तिला आउट ऑफ मार्क भेटलेले आहेत. आणि इकडं आपला पाणी इकडं पण जाते कढईत आणि इकडं पण जाते. सो आर्या आउट ऑफ पास झालेली आहे. बट मी तुम्हाला माझा रिझल्ट सांगणार नाही आहे. तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही मला सबस्क्राईब करून सांगा. मी पास झाली असं जर वाटत असेल तर मला सबस्क्राईब करा. आणि ज्या लोकांना वाटत असेल की ही फेल झाली त्या लोकांनी लाईक करायला विसरू नका. आणि आर्या, तुझा काय आनंद आता? दीदी फेल झाली, तुला काय आनंद वाटतोय? मी फेल झाली की पास झाली मी आता सांगणार नाहीये. मला तर दीदी फेल झाली, मला तर खूपच आनंद झालाय. कारण काही लोक अशी बोलली होती की नाही का तुझं नाही का 9 मध्ये नाही का एक तरी सब्जेक्ट राहणार. तर मी त्या लोकांना आवर्जून सांगते की नाही का मला खूप आनंद झालेला आहे. गार्गीचे फेल झाले का पास झाली हे मी सांगणार नाही अजून. नाही, पण गार्गीचेच नाही का 4 विषय राहिलेले आहेत. आता तुम्ही डिसाईड करा 4 विषय राहिलेत म्हणजे नेमकं काय. आणि त्या लोकांना खूप आनंद होईल. आणि मला सुद्धा सांगताना खूप अभिमान वाटतो आणि आनंद पण वाटतं की नाही का गाडीचे 4 विषय राहिलेत म्हणून मला शिंकते. सो ज्या लोकांना वाटतं की मी पास झालेली आहे त्या लोकांनी मला सबस्क्राईब करा. आणि ज्या लोकांना वाटतं की मी फेल झाली आहे त्या लोकांनी मला लाईक करा. म्हणजे मला कळेल तुमच्या मन की बात काय आहे. सो आता आर्या काय आर्याच्या आधी तुला काय 4 शब्द अजून बोलायचे का? नाही, मला खूप आनंद झाला कारण का गाडीचे 4 विषय राहिलेत ना, तर त्याचा आज सेलिब्रेशन म्हणून आम्ही मोठा भारी आता मी सलाड करणार आहे. मम्मी काय करते? कॅप्सिकमची मम्मी सब्जी करते. वरण भात नाही केलं मी, खिचडी भात केलेलं आहे. कारण का 4 विषय राहिलेले आहेत ना, त्यामुळे मी आणि आता स्वीट पण मम्मी करणार आहे. गाजरचा हलवा करणार आहे. कारण गाडीचे 4 विषय राहिलेत ना, त्यामुळे मग गाजरचा हलवा सेलिब्रेशन करायलाच पाहिजे ना. आणि मी आता सलाड पण करणार आहे. खरंच ज्यांनी आम्हाला बोललं होतं ना, समोर येऊन बोललं होतं ना, तर त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे. त्यांनी बोललं होतं की नाही का गार्गीचा नाही का एक तरी विषय 9वीला राहणार. मग त्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. आणि त्या लोकांनी आवर्जून हा व्हिडिओ बघा. आणि त्याच्यामध्ये मी आवर्जून अजून सांगते की नाही का त्यांनी सांगितलं होतं सायन्स आणि मॅथ्स हे 2 विषय राहणार. त्यांना मी अजून सांगते की नाही का गार्गीचे सायन्स मॅथ्स इतिहास भूगोल हे तुम्हाला मी सगळ्यांनंतर सांगणार आहे, आता सांगणार नाहीये. तो पण तुम्ही मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ते सांगा. आरू काय करतेस तू? बॉक्स हवा होता, त्यासाठी मी बॉक्स खाली केला आणि सगळ्या दाराने टीव्ही लावलेला आहे. आणि ते बघू शकता आपल्या झाडांना आर्याने पाणी टाकलेलं आहे ऑलरेडी. टॅमॅटोचं झाड ते भरपूर. सो इथे जास्त हा राडा पडलाय. आणि मी आज माझ्या ग्रँडपांना पण फोन केला तर त्यांना पण सांगितली ही गुड न्यूज. सो ही गुड न्यूज नेमकी पासिंगची का फेलची आहे हे तुम्ही मला लाईक आणि सबस्क्राईबच्या मदतीने मला सांगा. तुमच्या मनाला काय वाटते ते, कारण का मी माझा रिझल्ट तुम्हाला आत्ता सांगणार नाही आहे. आणि अजून काय मला बोलायचं नव्हतं जास्त. मला खास करून हाच व्हिडिओ करायचा होता. मम्मीने आज केसरी पेढे आणले होते. सो सगळ्यांना मी वाटलेले आहेत. स्वामींजवळ ठेवले होते कारण का जे पण पुरणपोळी आहे, खीरपुरी आहे, पुरणपोळी आहे, शिरा आहे, हलवा आहे. आणि अजून एक आहे सरप्राईज गिफ्ट तिच्यासाठी. का तर तिने ते 4 विषय
हे काय म्हणतात फेल झालेली आहे. 4 किंवा 5 म्हणून 5ची पक्वान. हां 5 विषय का 4 विषय त्याचे राहिलेले आहे, त्याच्यामुळे त्यांना तिला पाची पक्वानांचं मी जेवण बनवते आणि तेच देवाला सुद्धा होईल. आणि खरंच गाडी पास झाली का नापास झाली हे आमच्या देवाला माहिती आहे, मला माहिती आहे, आमच्या घरातल्या लोकांना माहिती आहे. मला जास्त लोकांना फॉरवर्ड करायचं नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांनी माझ्या मुलीला कमी लेखला ना त्या लोकांसाठी खास करून हा व्हिडिओ आहे, तो जाऊन नक्की बघा तुम्ही. आणि मन अंतराने काही लोकांच्या लेकरांवर हात उचला तोपर्यंत हात उचलू नका, कारण जेव्हा तुम्ही माझ्या लेकराला नावं ठेवत होते ना तेव्हा 3 ते 4 बोट ही तुमच्याकडे होती. माझ्या मुलीकडे फक्त एकच बोट होतं, पण माझ्या पोरीने करून दाखवलं. यात मी खूप समाधानी आणि आनंदी आहे. आणि जेव्हा तुम्ही माझ्या लेकराला नावं ठेवता ना दोन्ही पण, तेव्हा तुमच्या खाली किती अंधार आहे हे पहिलं बघा आणि मग माझ्या 2 लेकरांना तुम्ही नावं ठेवा. माझी दोन्ही मुलं माझ्यासाठी काय आहे ते मला माहिती आहे, त्यामुळे मला माहिती आहे. तुम्हाला जास्त स्पष्टीकरण द्यायची मला गरज नाही वाटत. स्वामींना पण मी आज केसरी पेढा आणला होता, केसर फ्लेवरचा. सगळ्यांना पण मी पेढे वाटलेले आहेत. आणि तुम्ही मला सांगा तुम्हाला काय वाटते, कारण का मी माझा रिझल्ट तुम्हाला आता सांगणार नाही. तुमचं जोपर्यंत मला रिप्लाय येत नाही ह्या व्हिडिओवर सबस्क्राईब आणि लाईकचा, तोपर्यंत मी पुढे व्हिडिओ करणार नाही आहे माझा रिझल्टचा. त्याच्यामुळे तुम्ही मला पटापट याच्यावर आन्सर द्यायला सुरुवात करा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला लवकरच पडेल, झाला तर थोडासा उशीर होईल. मला अजून स्टेशनरीमध्ये पण जायचं आहे, काही काम आहे त्याच्यामुळे मी स्टेशनरीमध्ये पण जाणार आहे. मग नंतर पुढची प्रोसेस चालू आहे. आणि स्टेशनरी आता वह्या पुस्तकं सगळं आहे तिथं. 9वीची पुस्तकं आहेत, 9वीचे गाईड पण आहेत, 9वीच्या वह्या पण. आता काही आणायचं नाही, काही नाही, कारण आता परत त्यात सगळ्यात बसत कशाला वह्या पुस्तकं पाहिजे आहे तेच करायचं. आता फक्त आम्हाला जरा गावाला जायचं आहे, आम्हाला गावाला अर्जंटली फोन आलेला आहे, त्यामुळे आम्हाला अर्जंटली गावाला जावं लागणार आहे. तर त्याची तयारी आम्हाला करायची आहे. मी काय पण सांगते हिचं काय ऐकून. अरे मला स्टेशनरी पेन बिन काय आणायची नाही का मला? नको अगं तुझी शाळा जून मध्ये सुरू होणार. आता पेनाचं काय करते, आता पेन घेऊन क्लास नको का 9वीला मला आता? क्लास कशाला पाहिजे. आणि आम्हाला गावाला जायचं आहे. आजोबांचा फोन आलता मला. आणि माझ्या नंतर तुम्हाला पुढच्या महिन्यात किंवा ह्याच महिन्यामध्ये एंडिंगला तुम्हाला माझे गावाचे ब्लॉग पण पडतील. आम्ही थोडं ट्रॅव्हल करणार आहे, ट्रॅव्हलचे तुम्हाला ब्लॉग पडतील. आणि तुम्ही जोपर्यंत मला हा रिप्लाय देत नाही तोपर्यंत मी तुम्ही मला ह्या क्वेश्चनचा आन्सर सांगा, माझा रिझल्ट नेमका काय आला असेल. सबस्क्राईब आणि लाईक. आणि तुम्हाला मागाशी बोललेली की हे मी जर पास आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त. आणि तुम्हाला जर वाटत असेल मी फेल आहे तर तुम्ही मला लाईक करून सांगा. ह्याच्या पुढेच मी हे करणार, रिझल्टचा व्हिडिओ बनवणार, तुम्ही रिझल्टचा व्हिडिओ बनवणार नाही. आणि अजून मला काही म्हणायचं नव्हतं, असं तुम्हाला मला हेच सांगायचं होतं की आर्याची गुड न्यूज. आर्या पास झाली आहे, ती आता 4थमधून 5थमध्ये गेलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन आर्या. खूप क्राफ्ट आवडतो आणि कपाट बनवले, परत एक हे बनवले ड्रॉवरचं. मी खूप काय काय बनवते माझ्या डॉलसाठी, खूप काय बनवलं मी त्यासाठी. सो आता मी तेच व्हिडिओला एंड करणार आहे, कारण का व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. आणि अजून काय मम्मीला मम्मी काय करतेस स्वतः? आता खीर झाली, आता पुरीचं पीठ मळून ठेवलेलं आहे आणि पोळीचं पण पीठ त्याच्यातच मळून ठेवलेलं आहे. पुरण शिजवायचं अजून. आणि काय राहिलं, वरण भात झालेला आहे, भाज्या झालेल्या आहेत. आता खीर पुरीचं जेवण राहिलं तेवढं करते आणि मग नंतर तुम्हाला सुद्धा तो व्हिडिओ दाखवते. बघा आम्ही काय जेवतोय ते काय. आणि आनंदी आनंदच आहे, खरंच खूप आनंदी आनंद आहे. खास त्या लोकांसाठी खरंच धन्यवाद.
असा सपोर्ट केल्याबद्दल. असा सपोर्ट तुम्ही केला त्यामुळे खूप तुमच्या मनापासून तुमच्या आशीर्वादाने मी आज पास किंवा नापास झालेली आहे. नाही, आज तुमच्या आशीर्वादाने माझी मुलगी नापास झालेली आहे. तुमच्या आशीर्वादाने खूप 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 मनापासून तुमचे धन्यवाद. तुम्ही जेव्हा एक बोट करता तेव्हा 4 बोट तुमच्याकडे असते. त्याच्यामुळे एक बोट उचलताना नेहमी 10 वेळा विचार करा. कारण का तुमचे जे काही गुण आहेत ना, गुण किंवा अवगुण, ते समोरच्याला माहिती असतं. त्याच्यामुळे कधीच कोणावर एक बोट उचलून नाही. सो आता मी आरामच करणार आहे, कारण आराम मी एन्जॉय करणार आहे, कारण आता मला मे महिन्याची सुट्टी आम्हाला ऑलमोस्ट लागलेली आहे. सो आज मी खूप एन्जॉय केलं स्कूलमध्ये जाऊन, कारण का आमचा 9 माझ्या फ्रेंड्स लोकांनी आम्ही खूप एन्जॉय केला. आणि बाकी मला काय म्हणायचं नव्हतं. हाच मला एक व्हिडिओ करायचा होता. ज्या लोकांनी मला हा असा एवढा सपोर्ट केला एक बोट उचलून, त्या लोकांसाठी मी आज हा व्हिडिओ केलेला आहे. सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. हा व्हिडिओ मोठा होतोय. सो आता आपण बघूया. आता आपण काकडी सलाड करूयात. आजचा बेतच मोठा आहे. आमचा दादा पण खूप खुश आहे. आणि आता गरमी चालली आहे ना, आणि एवढं गरम होतं, काकडी 2 घे म्हणा. हां, एवढं गरम होतं त्याच्यामुळे हो मी मेहंदीचा कोन घेऊन आलेली आहे. आणि हा मेहंदीचा कोन किती रुपयाला असेल मला सांगा. हा जर मेहंदीचा कोन आहे ना 30 रुपयाला असेल तर मला सबस्क्राईब करा. आणि हा मेहंदीचा कोन जर 50 रुपयाला असेल तर मला लाईक करा. सो मी मेहंदीचा कोन आणण्यामागचं कारण मेहंदी आता नको का, आता जर परत आपल्याला गावाला पण जायचं ना, मग तेव्हाच काढी नव्हतं. अगं गावाला जाताना कार्यक्रम आहे, मासू दे, मग तिकडे गेल्यावर मग काय? आणि तुम्हाला एक सांगायचं विशेष कारण म्हणजे गावाला जाण्यामागचं कारण आहे. आता मम्मीच अशी हे करते गावाला जाण्यामागचं कारण मी तुम्हाला सांगते. गावाला काही कार्यक्रम आहेत, काय कार्यक्रम आहेत हे मी तुम्हाला आता सांगणार नाही. म्हणजे सरप्राईज राहणार नाही आणि मजा येणार नाही. तर मी तिथे जाऊन काय टूर करणार आहे किंवा मी ट्रॅव्हल काय करणार आहे हे सगळं तुम्हाला व्हिडिओ म्हणजे आम्ही गावाला तर चाललोच आहे, माहित नाही, पण जातानाचा पण तुम्हाला व्हिडिओ पडेल. आणि तिथून आम्ही परत आमच्या गावाला जाणार आहे. आता आमचं गाव नेमकं कोणते ते आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्येच कळेल. पण तोपर्यंत मी लाईव्ह घेणार आहे. तोपर्यंत तुम्हाला 100 सबस्क्राईब आताच कम्प्लीट करा. तिथे जाऊन आम्ही काय काय मजा करणार आहोत, तिथे जाऊन आम्ही काय काय एन्जॉय करणार आहोत, तिथे आमचे काय काय प्रोग्राम आहेत. परत आमचे नवीन पाहुणे तुम्हाला बघायला, माझे आजी आजोबा, खास करून तुम्हाला माझे आई वडील भेटतील व्हिडिओमध्ये. तेव्हा तुम्ही त्यांना आणि माझ्या 2 बहिणी, माझ्या 2 नाही 3 बहिणी आहेत माझ्या. परत त्यांची चुलत्यांची पोरं येतं. परत तुम्हाला सांगते इतका मोठा आमचा, आणि मी स्वतः आता मावशी झालेली आहे. तर तो पण वेगळा आनंद. आणि माझ्या आजी टुकलं पिटुकलं बाबू पण येणार आणि माझ्या मम्मी आजी झालेली आहे. तर खूप आम्ही एन्जॉय करणार आहे मस्त. तुम्हाला सगळं एन्जॉय बघायला भेटणार आहे. मम्मीची मम्मी खास करून ती आता टीचर आहे. आणि मम्मी आता तुम्हाला एक खरं सांगायचं, आपली मम्मी पण आता टीचरच्या पोस्टवरच आहे. दोघी महिलेकीने टीचरची पोस्टच घेतलेली आहे. माझे स्वतः आजोबा PSI आहेत, कमिशनर आहेत. आणि ते पण मी तुम्हाला त्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. सो असेच माझे ब्लॉग कंटिन्यू करा आणि मला 100 सबस्क्राईब करा, कारण मला तेव्हा लाईक घ्यायचंय. तुमच्या चेहऱ्यावर, माझ्या बापाच्या चेहऱ्यावर तुम्हाला वाटणार नाही की नाही का माझे बाबा आहेत ना ते मोठा पोस्ट PSI म्हणून त्यांचा तुम्ही चेहरा बघता तर तुम्ही म्हणतात काय खोटं बोलते. उलट माझ्या आजोबा बघताय ना, तर माझ्या आजोबांच्या चेहऱ्यावर सुद्धा वाटणार नाही तुम्ही काही डिवाइसची कमी. आणि तुम्ही मला सांगा, माझ्या मम्मीचा चेहरा नाही, मम्मीचा नाही, बट माझं जेव्हा मी जाईल आणि माझ्या आजोबांना मी तुम्हाला जेव्हा दाखवेन तेव्हा तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं की माझे आजोबा कोणासारखे दिसतात, माझ्यासारखे की माझ्या आईसारखे. हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. मी माझा एक फोटो पण टाकणार आहे माझ्या आजोबा. आणि जी लोक म्हणतात नाही खोटं बोलते खुश वाटतं, मग त्या लोकांसाठी मी हा व्हिडिओ, अजून एक व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे.
त्याच्यामध्ये तुम्हाला खरंच वाटेल की नाही का खरं ही जे काय बोलली होती नाही तिचा एक आणि एक शब्द हा खरा होता. आणि माझ्या आजोबांचा आणि माझा आम्ही असं दोघांनी काढलेला एक फोटो आहे, सो तो पण मी फॉरवर्ड करणार आहे. ब्लॉगच्या दरम्यान नाही करणार, मी एक सेपरेट करणार आहे आणि तो तुम्ही नक्कीच बघा, बघण्यासाठी विसरू नका. आणि मला सांगा मी माझ्या आजोबांसारखी दिसते की माझ्या मम्मीसारखी दिसते, हे मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. पहिली गोष्ट म्हणजे ते सांगण्याच्या आधी नाही का मम्मी कोणासारखी दिसते ते हां ते सांगा. मला तर नाही वाटत, कारण की माझं आहे ना म्हणजे चेहरा ठीक आहे, पण माझं जे डोक्यामध्ये काय हे ना म्हणजे मम्मी म्हणते की मला हे यार बोल जाऊ दे बोल ना. मम्मी मला म्हणते की हिथून नाही ना हिथून हे टक्कल दे. बट माझा स्वभाव कोणावर गेला मला माहिती नाही आहे, तर माझ्या मम्मीला माहिती आहे. काय मम्मी मी माझा स्वभाव कोणावर गेला आहे? हे बघ, स्वभाव आणि दिसणं हे सगळं देवाच्या हातात असतं, त्यामुळं त्याचा इथे काही विषय मांडायचा नाहीये. पण मम्मी तुला म्हणायचं असं आहे मम्मी. ठीक आहे ना, मग मी काय बोलली तिला, मी काय बोलली का बेटेच नाही बोलली. बरं आता नाही का इथून पुढे आमचे सगळे व्हिडिओ तुम्हाला एन्जॉयचे येतील. ते एन्जॉय करताना जास्त आम्ही एन्जॉय करू शकत नाही, कारण का जर आम्ही जास्त एन्जॉय करतो आमच्या एन्जॉयवर पाणी फिरत. त्यामुळे आम्ही तुम्हाला जास्त काहीच सांगणार नाही. आता तुम्ही डायरेक्ट एक ब्लॉग बघा, मी तुम्हाला एक क्लू देऊन ठेवला आणि माझ्या रिझल्टचा आन्सर तुम्हाला मी लाईक आणि सबस्क्राईब म्हणून द्यायला सांगितलं, सो ते तुम्ही द्या, ते तुम्ही काम करा आणि हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. खरंच बघा. आणि ज्यांनी माझ्या मुलीला बोट उचललं, ज्यांनी माझ्या मुलीला टॉर्चर केलं, त्या खास मुलांसाठी त्या व्यक्तीसाठी जी आवर्जून त्या व्यक्तीचं नाव घ्यावंशी वाटतं मला, पण नको मी नाही घेणार. या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मुलीचं नाव मी घेऊ शकत नाही, ती तर नेरळमध्येच राहते. मी आता नाही का काय रूम बदलली, पण नाही का ती मुलगी तिथंच साई गुरुदेव मध्ये मी एवढं सांगू शकते फक्त तुम्हाला. पण नाही का म्हणतात ना की नाही का कावळ्याच्या शापांनी काही मरत नाही, तसलाच हा प्रकार इथं माझ्या मुलीच्या बाबतीमध्ये झालेला आहे की नाही का कावळ्याच्या शापांनी काही मरत नाही. हेच वाक्य आज हीच म्हण माझ्या मुलीच्या बाबतीत झालेली आहे. ठीक आहे की नाही का कोणी उन्हा दुनं बोललं किंवा कोणी आमच्याबद्दल वाईट चितलं, आमचं काय फरक झालेला आहे. खूप फरक पडलेला आहे. उलट आमच्यामध्ये इतका फरक पडलाय ना. आणि ज्या लोकांनी बोललं होतं की नाही का ही कधी सुधरू, म्हणजे मी कारण मी मोठ्याने बोलते, शिव्या देते, तर एक मिनिट मी कधी सुधरू, ठीक आहे नाही का सुधरण. आणि मला माझ्यावर तो बोट उचलला तो भाग वेगळा, पण माझ्या मुलांना पण टॉर्चर केलं. ठीक आहे आज तुम्ही माझ्या मुलांना टॉर्चर केलं, त्यांच्यामध्ये नाही का खरंच सांगते की नाही का त्यांच्यामध्ये इतकाच जमीन आसमानचा फरक झाला ना की नाही का असंच तुम्ही माझ्या मुलींना नावं ठेवत जावा, माझ्या मुली वर असंच प्रगती करत जातील आणि मी सुद्धा त्यांच्यामध्ये प्रगतीच घडवून आणलं. मी त्यांची अप्रगती करणार नाही. ज्यांनी मला आणि माझ्या मुलींना टॉर्चर केलं, माझ्या घरातल्या लोकांनी मला कधीच काही टॉर्चर केलेलं नाही. पहिली एक गोष्ट सांगते तुम्हाला, मग ती माझी सासरची असू देत नाही तर माझ्या माहेरची. माझे सासर आणि माझं माहेर दोन्ही पण खूप सोन्याहून पिवळ आहे. मला माझ्या लोकांचा, माझ्या घरातल्या लोकांचा ते काय आहे ते आमचं पर्सनल मामलं, पण नाही का माझ्या सासरच्या माझ्या माहेरच्या लोकांचा नाही का एवढा अभिमान आहे की नाही का मी खरंच ते लोकांचे खूप मोठे अभिमानाने गोष्ट सांगते. पण ज्या लोकांनी मला टॉर्चर केलं आहे आणि माझ्या मुलीला जे टॉर्चर केलं आहे ना, त्या लोकांसाठी मी आवर्जून सांगते की नाही का तुम्ही आम्हाला अशीच नावं ठेवत जावा आणि आमच्यात अशीच उत्तराउत्तर थोडी थोडी का होईना म्हणून प्रगतीही होणार. जसा कासव आणि सस्यामध्ये जेव्हा शर्यत लागली होती, जसा कासव हळूहळू चालत चालत पुढे जाऊन तो जिंकला, तसंच आमची सुद्धा कासवाप्रमाणेच प्रगती होणार आणि आम्ही प्रगती करणारच. तुम्ही फक्त आम्हाला नावं ठेवत राहा. आणि माझे काका आले होते, सगळ्यात छोटे काका. सो मी पास झाली हे बघून त्यांनी मला काय आणलं मी तुम्हाला दाखवते. नापास झाली म्हणून आम्ही, अरे हा सॉरी मी विसरले, मी फेल झाली. सो माझ्या लक्षात नाही राहत कारण का मी 1ली ते 8वी पासच झाली आणि ह्यावेळी बॅड न्यूज आली. बरोबर की नाही मम्मी? पासची आपल्या सवय लागत जाते ना. सो मी फेल झाली, त्याच्यामुळे मला काकांनी आणली आहे की डेअरी मिल्क. आणि माझे सगळ्यात छोटे काका. आणि खरंच आम्हाला आमच्या लोकांचा अभिमान आहे, खरंच आहे. आणि मी तुम्हाला एक सांगायचं होतं, मी विसरली. काय यार मम्मा? बोल ना.
कशा बोल तू, बोल आता. कशा संदर्भात भूल गई मी. सो आता मी इथेच व्हिडिओला एंड करते. मम्मीने 10 मिनटं बोलणे घेतलेली आहे. मला काय बोलायचं होतं सगळं मी विसरून गेलेली आहे. मला तर आता जाम झोप आली, कारण काल रात्रभर मी झोपली नव्हती. आता झोप आली आहे, बट मला थोडं बाहेर जायचं आहे. आणि मी आता असेच माझे ट्रॅव्हलचे ब्लॉग तुम्हाला पडतील. आणि एडिटिंग करायला तर थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे मग माझे व्हिडिओ काही लेट पडतात. बट जे पडतात त्याला तुम्ही लाईक आणि शेअर आणि सपोर्ट करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. मला आता ह्या 20 तारखेपर्यंत तुम्ही मला 100 सबस्क्राईब पूर्ण करा, कारण मी जे ट्रॅव्हलचे व्हिडिओ घेणार आहे किंवा जे माझे प्रवासाचे प्रवासाचे जे काही ब्लॉग असतील, सो ते मी लाईव्ह घ्यायचं ठरवलेलं आहे. सो तुम्ही मला पटापट असा सपोर्ट करा आणि मला पटापट असेच लाईक करा. आणि स्वामींचा आशीर्वाद तर आपल्या पाठीशी सदैव आहेच. सो तुम्ही मला असं सपोर्ट करा. आणि विषय म्हणजे की हा ना, मग असंच दाखवते मी 2 मिनटं ना. पण हे बघा, इथून तिने डोअर केला आणि असं अजून तिला बेस ते करायचं, म्हणजे बेस केलेलं अजून तिथं भरकाम करायचं. सो तू हे कर आणि पुढच्या ब्लॉगमध्ये दाखव. सो आता मला विषय म्हणजे मम्मी बोलत होती तर मी सगळं विसरून गेली. बट मला सबस्क्राईबची तर खूप गरज आहे मला, कारण ट्रॅव्हलचे ब्लॉग ते मला लाईव्ह मिळायचे. मला असंच सपोर्ट करा स्वामी कृपेने. मी असंच हे करा मला. अजून काय बोलू मी, कारण त्यांना रात्री झोप नाही भेटली ना, त्याच्यामुळे. आणि रात्री मी किती वेळ जागी होते ना, मला रिझल्टचंच टेन्शन होतं. आणि ते मला तुम्ही आता म्हणजे याचे जे पुढचे ब्लॉग तुम्हाला कंटिन्यूस पडतात, त्याच्यासमोर माझे ब्लॉग कंटिन्यूस पडतात. मला अजून काही बोलायचं नाही, कारण का आता ब्लॉग मोठा झालेला आहे. मला जायचं आता बाहेर. आता आम्ही थोडंसं जेवण खाऊन घेऊ आणि मग थोडं वेळ बसू आणि मग तसंच 3-4 वाजेपर्यंत आम्ही असं बाहेर जाऊ, कारण बाहेर काम आहे. आणि तिथून आल्यावर मग बघू, तिथून आल्यावर जर मला परत ब्लॉग करायला टाईम भेटला तर मी परत ब्लॉग करेन, किंवा मग मी बाहेर जाताना ब्लॉग करू शकतो तेव्हा करेन. आज काका आले होते, मी फेल झाली हे ऐकून काकाने मला कॅडबरी आणली होती. आर्याला पण आणली होती, सेपरेट आणली होती. सो बाय फ्रेंड्स. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. आणि मला त्या क्वेश्चनचा आन्सर लाईक आणि सबस्क्राईब म्हणून नक्की द्यायला विसरू नका. 100 सबस्क्राईब पूर्ण करा. तुम्हाला सगळे ट्रॅव्हलचे ब्लॉग दाखवणार आहे, मी कुठे कुठे टूर करणार आहे. आणि मी माझ्या आजोबांच्या गावी जाणार आहे. माझ्या आजोबांचं गाव पण कुठे आहे हे सगळं तुम्हाला कळणार आहे. आणि आपलं लांब लांब प्रवास असणार आहे. आपण लांब ट्रॅव्हल करणार आहे. आपण इकडे मुंबईत असं करणार नाही, मुंबईत असं करणार नाही. आपण खूप लांब ट्रॅव्हल करणार आहे आणि ह्याची तुम्हाला ब्लॉग करणार आहे. तर पटापट मला आत्तापासून सबस्क्राईब करायला सुरुवात करा. बाय.